नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात मराठा आणि OBC बांधवामध्ये असलेले मतभेद अद्याप थांबलेले नाहीत. विशेष म्हणजे पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हे होत असलेले मतभेद हे कुठंतरी कमी झाले पाहिजेत. मात्र यासाठी कुठंच प्रामाणिक प्रयत्न कोणत्याच राजकीय पक्ष किंवा नेत्यांकडून होताना दिसत नाही आहेत. कारण प्रत्येकजण बोटचेपी भूमिका घेत आहे, प्रत्येकजण अंग राखून काम करतं आहे. कारण निवडणुकामध्ये मतदानाचा फटका कोणत्याही समाजाचा आपल्याला बसू नये. त्यामुळं कोणाचंही चुकलेलं असले या ठिकाणी तरी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न कुणी करत नाही आहे. महाराष्ट्रात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातल्या आपल्या सभा सुरू आहेत आणि त्याबरोबरच काही OBC नेत्यांचीही भाषणं असतील किंवा काही पत्रकार परिषदा असतील याही चालू आहेत. तर यातून ही दरी कमी व्हायच्याऐवजी काही प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. खरं पाहिलं तर आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत, हा समाज एक गुंफण आहे वेगवेगळ्या धाग्यांची आणि तो एकमेकापासून कधीच दूर होऊ शकत नाही. हे आरक्षणाचा विषय येणार आहे. काही काळानंतर जे काही निकाल निघतील, परिणाम होतील ते होणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा समाज आपल्या गतीनं आपली वाटचाल करणार आहे. परंतु तत्पूर्वी खरं तर आपण नेहमी समीक्षा करत आलोत की हा सगळा गतिरोध निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर ते फक्त राजकारण हेच आहे. ते कसं ते आपण बघूया. कुठल्याही समाजाच्या समस्या इथून पुढे येणार आहेत. या केवळ मराठा समाजाच्या आहेत असं नाही आहे, तर इतर समाजांच्याही समस्या नेहमीच येणार आहेत. त्या समाजाच्या भौगोलिक स्थिती असेल, कुणाची सांस्कृतिक असेल, वेगवेगळ्या प्रकारे हे प्रश्न पुढे येणार आहेत आणि त्याच्यातून अशी आंदोलनं नेहमीच होणार आहेत. त्यावेळी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा समाज बी असू शकतो. म्हणून एखादा समाज जरी आला तरी त्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण त्याच्यावर केवळ टीका टिप्पणी करत राहिलो तर समाजातील एकमेकाप्रतीचे दुरी अंतर वाढत जाऊ शकतं. या संदर्भात मी एक सांगेन, मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रात ज्या सभा घेत आहेत त्या सभेमधून ते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका तर मांडत आहेतच. OBC प्रवर्गातून ते मिळालं पाहिजे हे सांगताना ते हे सांगतायत, ज्या प्रकारे आज धनगर समाज हा सांगतो आहे की आमचं आरक्षण हे अगोदरच आहे STमध्ये, ते आम्हाला फक्त आता जाहीर करावं शासनानं. अगदी त्याच प्रकारे जरांगे पाटलांची भूमिका हीच आहे असं ते सांगतायत की मराठा हे OBCमध्ये अगोदरच आहेत. त्यामुळं वेगळं OBC आरक्षण, जसं धनगर समाज हे सांगतो आहे की वेगळं आम्हाला ST आरक्षण नको आहे, आमचं आहे तेच द्या. अगदी त्याच प्रकारे जरांगे पाटलांची नवीन भूमिका आपण बघितली असेल. त्यांचं म्हणणं आहे की कुणबी हा अगोदरच OBCमध्ये आहे आणि त्यामुळं जर सर्टिफिकेट निघत असतील तर त्यांना ते द्यावं. भूमिका रास्त आहे. परंतु ती सांगताना जरांगे पाटलांनीही एक खरं तर आता एखाद्या समाजाचं आपण नेतृत्व करत असू आणि एवढा मोठा समाज आपल्याला जर एक आपली संपत्ती मानत असेल, जसं अनेक राष्ट्रपुरुष या देशाची संपत्ती आहेत, तसं सध्या तरी काही प्रश्नावर तरी का हसत नाही. जरांगे पाटील ही मराठा समाजाची सध्याची संपत्ती आपण मानूया. संपत्ती या अर्थानं की सध्या समाज त्यांना पूर्णपणे निष्ठेनं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो आहे. असं करत असताना जेव्हा तुम्ही एखाद्या समाजाचं नेतृत्व करत असता तेव्हा जबाबदाऱ्याही खूप मोठ्या प्रमाणात असतात. ठीक आहे, ही गोष्ट चांगली आहे. आत्तापर्यंत त्यांनी कुणावरही मला वाटतं OBC बांधवावरसुद्धा कुठल्याही समाज बांधवावर टीका केलेली नाही. नक्कीच OBC नेत्यावर त्यांचा काहीसा आक्षेप आहे, त्याच्यावर त्यांनी काही टीका टिप्पणी केलेली पण आहे. परंतु OBC बांधव हे आम्ही एक आहोत हे ते सतत सांगत आहेत. त्यामुळं सध्यापर्यंत तरी त्यांच्या बोलण्यामध्ये कुठल्या जाती किंवा धर्म किंवा कुठल्या समूहाबद्दल असं आक्षेपार्ह बोललेलं अद्याप कुठं झालेलं नाही. त्यामुळे ती एक चांगली त्यांची जमेची बाजू आहे. परंतु अलीकडच्या काळात राज्याचे कॅबिनेट मंत्री भुजबळ साहेब आणि त्यांच्यामध्ये नक्कीच विचाराच्या ठिणग्यात नेहमीच पडत राहिलेले आहेत. वैचारिक मतभेद वाढलेले आहेत. ते या कारणानं वाढलेले आहेत की
जरांगे पाटलांची भूमिका ही आहे की आम्ही आरक्षण आमच्या याच्यातून मागतो आहे की OBC जो आहे तो अगोदरच आम्ही आहोत, त्यामुळं आम्हाला ते शासनानं द्यावं. आणि भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे की OBCला धक्का लागू देणार नाही. मला वाटतं इथं भुजबळ साहेब बी त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, परंतु जरांगे पाटलाची भूमिका ही ती यासाठी योग्य आहे कारण जर आहे त्या कंडिशनमध्ये ज्या कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यावर जर मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर ते OBCतूनच मिळणार आहे, त्याच्यातून मिळणार. ठीक आहे, तो कोटा तुम्ही आजचा 52चा तुम्ही पुढं आणखीन 54चा 70 करू शकता, जसं मला वाटतं बिहार सरकारनं केलं त्याप्रमाणे. परंतु त्याच कोट्यातून मिळावं असं त्यांचं मत आहे. अगोदर नव्हतं हे, परंतु तेव्हा जसंही कुणबी हा OBCचा घटक आहे हे विदर्भात जर जाहीर असेल तर त्याच नोंदी जर इथंही सापडत असतील तर इथंही मराठा समाजाला ते द्यावं असं त्यांची मागणी आहे. आणि मला वाटतं सर्वच समाज बांधवांना ही मागणी मान्य असायला हरकत नाही. हां, संख्या वाढते हे खरं आहे, असं झालं तर संख्या वाढेल एवढाच प्रश्न फक्त आहे. OBCचा प्रश्न एवढाच आहे की ही संख्या वाढेल मराठा समाजाची आणि मग आम्हाला समस्या निर्माण होऊ शकेल. परंतु त्यासाठी आपल्याला दुसरे काही मार्ग आहेत, जसं बिहार सरकारनं आता 75% आरक्षण हे नेलेलं आहे. ही एक बाजू. आता पण त्यावेळी हे सगळं करत असताना नक्कीच जरांगे पाटलांना नक्कीच एक सामाजिक विचारपीठावरून आमचंही एक म्हणणं आहे की त्यांनी भुजबळ साहेबासारख्या वडीलधाऱ्या माणसाबद्दल एकेरी उल्लेख टाळावा. कारण असा एकेरी उल्लेख केल्यामुळं चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण आपण सुसंस्कृत आहोत, आपण आत्तापर्यंत हे आंदोलन खूप चांगल्या प्रकारे पुढं नेलेलं आहे, परंतु भुजबळ साहेबाबद्दल एकेरी उल्लेख करणं हे थोडंसं योग्य नाही हे आम्हालाही वाटतं. त्यामुळं आपण नक्कीच यामध्ये यापुढं सुधारणा करायला अशी अपेक्षा आहे. याचं दुसरं कारण आणखीन आहे की भुजबळ साहेब म्हणतात की ठीक आहे, आम्हाला एकेरी उल्लेख सारखा केला मग मी गप्प बसू का, त्यामुळं उत्तर दिलं एवढ्या सभा घेऊन. कारण आज बहुतेक लोकशाही चॅनलला त्यांची मुलाखत मी पाहिली, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. आपण त्याच्यावरही थोडंसं लक्ष घालूया. कारण का की एकेरी त्यांच्याबद्दल उल्लेख होणे ही जशी योग्य त्यांची भूमिका आहे, त्याचप्रमाणे एक राजकीय नेता म्हणून परिपक्व नेता म्हणून ते ज्या ज्या प्रकारे एखाद्या सामान्य व्यक्तीसारख्या चुका करायलेत ते त्यांनी टाळाव्यात. आता असं काही बोललं की आमच्या काही OBC बांधवांचे जेव्हा माझा व्हिडिओ रिलीज होतो, व्हायरल होतो, तेव्हा काही OBC बांधव सांगतात की तुम्हाला बहुतेक द्वेषच आहे, तुम्ही जातीवादीत. असं नाही मित्रांनो. जर समजून नाही घेतलं तर सगळं जग तुम्हाला तसंच दिसेल, इलाज नाही. सत्य मांडायचीच किंवा स्वीकारायची तयारीच नसेल तर त्याला कुठलाही इलाज नाही आहे. मी आत्ता सांगितलं, जरांगे पाटलांनी एकेरी उल्लेख अजिबात करू नये, निश्चित करू नये. कारण एक अतिशय वरिष्ठ नेता आहेत आणि वयस्कर आहेत, त्यांच्या वयाचा वगैरे मान ठेवून नक्की एकेरी उल्लेख नक्की टाळला पाहिजे. त्यांना सन्मानानंच बोलून विचाराची लढाई विचारानं लढावी अशी आमची अपेक्षा आहे. मात्र भुजबळ साहेबांना आम्ही पुन्हा पुन्हा काही प्रश्न विचारू शकतो किंवा विचारू इच्छितो. हे प्रश्न विचारले की लगेच तो आपण, पण हे प्रश्न कधी उत्तरात येणार आहेत हे सांगा. की आपण सारखं हे म्हणताय की कुणीच बोलायला तयार नाही. बोलायला सगळेच OBC नेते तयार आहेत. हां, तुम्ही एक म्हणताय की निवडणुका जवळ आल्यामुळं कदाचित कुणी उडी घेत नाही, हे बी सत्य आहे. निवडणुका जवळ आल्यामुळं OBC नेतेही जपून चाललेले आहेत, त्याचबरोबर मराठा नेतेही कुणीही पुढे येणार नाहीत, हे सत्य आहे. कारण हे या देशाचं राजकारण हे जातीयतेवर चालतं. कोणत्याही जातीला दुखावल्यानंतर नक्कीच त्याचे परिणाम भोगावे लागतात. कारण ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये विजय हा मतदानावर होतो आहे. त्याच्यामुळं ते पुढे येत नसतील हे भुजबळ साहेबांनी ओळखून घ्यायला पाहिजे खरं तर. मग एकट्यानंच हा प्रयत्न का करायचा? ते म्हणतात की नाही मीच बोलतो, फक्त बोलणं गरजेचं मला वाटत नाही. का? समजा आपल्याला वाटतं की हे आरक्षण चुकीचं आहे, तर तुम्ही कायदेशीर लढाईसाठी व्यवस्थित तयार राहा. मराठा समाजानं कितीही असे आरक्षण मिळवले, जर ते घटनात्मक कायद्यात्मक जर बरोबर नसतील तर तुम्हाला सुप्रीम कोर्टातून 100% न्याय मिळणारच आहे. मग इथंच तुम्ही का गोंधळ घालता? इथंच कशाला मीपणा दाखवता? कारण तुम्हाला यामध्ये OBC बांधवांची बाजू घेण्यापेक्षा, नक्कीच समजून घ्या, OBC बांधवांची बाजू घेण्यापेक्षा तुम्हाला हे दाखवायचं आहे की मी OBCचा नेता आहे. ठीक आहे, तुम्ही OBC समाजातील नेते आहात हे समाज त्या ठिकाणी मान्य करेल, जितकं तुमचं योगदान आहे तेवढं मान्य करेल. परंतु इथं आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही जे सांगायचं आहे, बोलायचं आहे
त्याला काही भाषा असते. मागच्या याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल, वडेट्टीवार साहेब असतील किंवा अनेक नेत्यांना ते रुजलेलं नाही आहे. मग अशा वेळी तुम्हीही समजून घेतलं पाहिजे की मी एकट्यानंच एवढी आक्रमकता दाखवण्याचं काम फक्त ओबीसी समाजाला जवळ करणं हा होता उद्देश तुमचा. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा मीच कसा तुमचा तारणहार आहे, मीच कसा तुमचा सर्वस्वी आहे हे दाखवणं एवढाच होता, असा त्याच्यातून संदेश जातो. म्हणून आमची विनंती, तुम्ही खूप आदरणीय आहात, परंतु तुमच्याकडं काय सगळे विचार आहेत, सगळं आहे. तुम्ही जसं म्हणालात की मी शिवसेनेपासून करत आलो साहेब, पण आता तुम्ही टी व्हीवर सांगताना सांगितलं की मराठा समाज एवढा टक्के, अगदी 10-20% आहे, 15% काहीतरी सांगत होतात तुम्ही, बाकी समाज कसा 80% हे सांगितलं. तर सगळ्या समाजाची गोळाबेज नका न करू साहेब. कारण जेव्हा नामांतराचा पिरियड होता तेव्हा शिवसेनेच्या सामना मुखपत्रावर काय होतं माहिती का, रक्ताचे थारोळे पडतील अशा प्रकारचं शिवसेनेचा सामनामधून आलं होतं. तेव्हा तुम्ही शिवसेनेमध्येच होता, लक्षात घ्या. आमचं म्हणणं असं आहे की आपली विचारधारा आहे, शिवसेनेची जरूर होती, पण आपली विचारधारा फुलेशाह आंबेडकराची कधीच नव्हती. फक्त आता बदलत्या काळामध्ये आपल्याला कळलं आहे की आता ओबीसी त्यावेळेस तुम्हाला ओबीसी बी नव्हता, त्यावेळेस तुम्हाला ओबीसी लेबल बी नव्हतं. कारण का की त्यावेळेस शिवसेनेनेही तुम्हाला ओबीसी नेता म्हणून नाही केलेलंच आहे, एक शिवसैनिक म्हणून केलं होतं, लक्षात घ्या. त्यावेळेस जातीयतेचं किंवा बाकी काही नव्हतं. आत्ताच्या काळात आता हे मतासाठी आपण सगळे ओबीसी, मराठा, मुस्लिम, SC ST हे सगळी कॅटेगरी घेऊन बसलो. म्हणून याचा आपण विचार केला पाहिजे की निव्वळ आपण जे बोलताय ना तसं नाही आहे. आणि ठीक आहे, अलीकडच्या काळात म्हणजे या 5 वर्षामध्येच तुम्ही ओबीसीची भाषा बोलू लागलात, हे नक्की खरं आहे. कारण जेव्हा तुम्ही सावित्रीबाईबद्दल बोललात ना, आम्हाला खूप आनंद झाला की सरस्वतीला झुगारून जेव्हा तुम्ही सावित्रीबाईंचं नाव घेऊन सांगितलं की माझी खरी सावित्रीच आहे, तेव्हा आम्हालाही खूप आनंद झाला साहेब, नक्कीच झाला. आम्ही तुमचं आज बी कौतुक करतो त्यासाठी. आणि अशा प्रकारची भाषा इकडं हे आरक्षणाचा विषय संपणार आहे साहेब, परंतु तुम्ही हीच भाषा बोला. नक्कीच मराठा समाजातला सुद्धा पुरोगामी कित्येक मराठा तुमच्याशी जोडला जाऊ शकतो, परंतु तुम्ही अशी भाषा बोला. तुम्ही उगाच आरक्षणाच्या याच्यात मी विरोध करण्याबद्दल म्हणत नाही, तुम्ही विरोध करा, परंतु तुम्हाला मी सांगितलं, जर तुम्हाला एवढं कसं खात्री नाही आहे या देशाच्या घटनेवर, या देशाच्या कायद्यावर, की जर हे चुकीचं आरक्षण दिलं, समजा तुम्ही म्हणतात की देईल, आता निघाले, देईल, झालं सगळं, कसं होईल हो साहेब? झालं व्हायला का या देशामध्ये कायदा घटना काही आहे का नाही? आणि झालंच चुकीच्या पद्धतीनं, तर या देशातली न्यायव्यवस्था सर्वोच्च ठिकाणी आहे, ती न्याय देऊ शकेल ना. जेव्हा मराठ्याला आरक्षण नाही, तर मराठा समाजाला बी चुकीचं आरक्षण घेऊन फायदा नाही आहे, किंवा आंदोलन करून आरक्षण घेऊन मराठा समाजालाही काही फायदा होणार नाही. त्यामुळं या सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मराठा समाज जेव्हा आरक्षण घेईल साहेब, तेव्हा ते घटनेत आणि कायद्यावर टिकणारच त्याला घ्यावं लागेल. ते काय लहान मूल नाही आहे की समजूत घातली आणि बाजूला झालं. त्यामुळं आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. हा विषय बाजूला होणार आहे, परंतु खूप मोठ्या समस्या पुढं आहेत, त्या सोडवण्यासाठी मराठा ओबीसी सगळ्यांना एक होऊन पुढं जावं लागणार आहे. मात्र आजच्या राजकारणात फक्त मतांची बेरीज वजाबाकी करूनच जर असे रणनीती आखली जात असेल, अशी भाषा बोलली जात असेल, तर ते खूप चुकीचं ठरेल. आणि म्हणून आमची एक इच्छा आहे, आता तुम्ही हा विचार करा ना, त्या दिवशी अंबडच्या सभेमध्ये आमच्या धनगर बांधवांचेही नेते आलेले होते. त्यांचा तिथं खरं तर त्यांचं तर STमध्ये जाण्याचा विचार आहे, आणि ते ओबीसीच्या याच्यात आले कसे? सगळ्यात जास्त संख्येनं तेच होते. मला सांगायचं आहे की विषय हा होता इथं की फक्त इलेक्शनचा किंवा ओबीसी बांधवांना एकत्र करून आपल्या फक्त पोळ्या भाजणं. मी असं म्हणत नाही की असं करू नये, प्रत्येकाला अधिकार आहे आपलं संघटन करण्याचा, परंतु चुकीच्या मनात चुकीचा उद्देश ठेवून कराल तर 100% ते यशस्वी होणार नाही. हां, तुम्ही प्रामाणिकपणे करा, नक्कीच ते यशस्वी होईल. पण केवळ काहीतरी आता समाज गोळा करायचा आणि माझ्या मागे एवढा समाज आहे तर मी लगेच, आणि त्याचं रूपांतर निवडणुकामध्ये चांगलं होईल या अपेक्षेनं आपण चालायचं, हे थोडं योग्य वाटणार नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून आमची एक इच्छा आहेच आहे की आपण खूप अनुभवी आहात, हे खरं आहे, परंतु त्याचवेळी आपण जे आपण म्हणता ना असं का झालं, खरोखरच त्या दिवशी आपण मराठ्याला आरक्षणाच्या विरोधात बोलण्यापेक्षा तुम्ही जी भाषा बोललात ना ती वेगळी होती. ओबीसींचं तर कल्याणाचं तुम्ही त्या दिवशी बोललाच नाहीत. खरं तर फक्त तुम्ही कसा
मराठा समाजाला डॉमिनेट करण्यासाठी म्हणून आता शेवटी एखादा समाज मोठा असेल ही त्याची चूक नाही आहे आणि निसर्गात सगळीकडे आपल्याला माहितीच आहे की काही गोष्टी ज्या आपण सर्व समुदायानं चालताना सगळ्यांचा एकमेकांना सन्मान केला पाहिजे. आपण असं नाही याचा अर्थ की बाकीच्यांचा आपण म्हणजे हे करावा किंवा मराठा समाजानं इतर समाजाचा अनादर करावा, अजिबात हे मलाही मान्य नाही. मात्र हे करत असताना सर्वांनीच आपापल्या जे काही लेवल आहेत, मर्यादा आहेत, ह्या जर नाही सोडल्या तर निश्चित आपला समाज एक चांगली वाटचाल करू शकेल. मला वाटतं आपण जे सतत म्हणताय की माझ्याबद्दल काहीतरी बोललं जातं, हे ठीक आहे. जर एकेरी बोललं जात असेल तर ते कोणालाही मान्य होणार नाही. मात्र त्यांनी एक बोललं की लगेच तुम्हीही 2-4 काहीतरी शब्द बोलायचे, याच्यातून हा वाद अधिक पुढं जातो आहे असं आम्हाला वाटतं. मला वाटतं भविष्यामध्ये मी म्हटलं तसं हे आरक्षण किंवा हे आजच्या उद्याची येणारी निवडणुका हे काही अंतिम नाही आहे. याच्याही पुढचं जग खूप मोठं आहे. खूप बदल होणार आहेत. काळ कोणासाठी थांबत नाही आहे. काळामध्ये खूप काही दडलेलं आहे. जे काही दडलेलं असेल ते कोणालाही प्रत्येकाला स्वीकारावं लागणार आहे. मग ते काळ कोणताही निर्णय देऊ तो सगळ्यांना मान्य करावाच लागेल. धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच.